आपण सांगितल्याप्रमाणे डाळिंबाची जी लागवड आहे आपण तुम्ही सांगितलं का काळ्या जमिनीत करायची नाही, परंतु आम्ही आता 9 महिन्यापूर्वीची बाग आहे, लागवड केली पण जमिनीला उतार आहे, पूर्ण पाणी राहत नाही, तर मग काय अडचण येईल का? वॉटर लॉगिंग कंडिशन होते, नदीचा पूर येतो, झाडं पाण्यामध्ये बुडतात, अशा ठिकाणी हे पीक येत नाही. ज्या वर्षी दुष्काळ पडेल त्या वर्षी 100% तिथं फायदेशीर राहाल, पण ज्या वर्षी पाऊस जास्त राहील त्यावेळेस वर्षी तुम्ही नुकसान होईल. आता तुमची काळी माती आहे, काळी माती आहे आणि काळ्या मातीच्या खाली मुरुम किंवा वाळसरा आहे, त्याला मी काळी माती नाही, काळी जमीन नाही म्हणत आहे, वरची माती फक्त आहे पण ड्रेनेज सिस्टम चांगली आहे, किंवा तुमच्या जमिनीला उतार आहे, पूर्ण पाणी वाहून जात आहे, किंवा पाऊस उघडला आणि तुम्हाला फवारा घ्यायचा आहे, तुमचा ट्रॅक्टर फसणार नाही, त्या जमिनीमध्ये तुम्ही डाळिंबाची लागवड करू शकता. परंतु आंबे बहारामध्ये तुमचा प्लॉट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बाग तानावरती टाकणार आहे नोव्हेंबरमध्ये, नोव्हेंबर डिसेंबर तानाची अवस्था, जानेवारी फेब्रुवारी फ्लावरिंगची अवस्था, जर नोव्हेंबरला तानात टाकली, थोडीशी तानात जायला लागली आणि डिसेंबरमध्ये पाऊस पडला, तुम्ही प्रॉब्लेममध्ये येणार आहे. कारण काळ्या जमिनींमध्ये ताण लवकर बसत नाहीये, आणि जेव्हा ताण लवकर बसत नाही आणि नंतर तुम्ही जर केमिकल मारले, पानगळी केल्या, शूटच जास्त निघतात. म्हणून बहार मॅनेजमेंटमध्ये काळी जमीन जर पाऊस पडला तिथे आणि डिसेंबर एंडला आपल्याला बऱ्यापैकी पाऊस येतो, 31ला पाऊस येतो बघा, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला फक्त फेल्युअरचे चान्सेस राहतील, सेटिंग तुमची लेट होणार आहे. दुसरं, ज्यावेळेस तुमची हार्वेस्टिंग येणार आहे तो महिना राहणार आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर. मग पावसाळ्यामध्ये तुमच्याकडे पाऊस किती पडतोय, आजूबाजूला किती ऊस आहे किंवा दुसरं बागायत क्षेत्र आहे, केळीच्या बागा आहेत की जिथं प्रचंड ह्युमिडिटी आहे, अशा ह्युमिड क्लायमेटमध्ये डाळिंबाला प्रचंड रोग येतात, कधी कधी झाडं पण मारतात. आणि जेव्हा काळ्या जमिनीत लागवड करतो, शेवटच्या अवस्थेमध्ये तुमची साईज चांगली झालेली राहते, एका झाडावरती 20 किलो 30 किलो 40 किलो लोड राहतो, आणि आज चांगला मोठा पाऊस होऊन गेला, पूर्ण बेड ओलं झालं आणि दुसऱ्या दिवशी वादळाबरोबर पाऊस आला, सगळेच्या सगळे झाडं, कारण लोड आहे त्याच्यावरती आणि जमीन तुमची काळी आहे, पूर्ण ओली झालेली आहे, ती लूज झालेली आहे, तिनं लगेच मुळं लूज केले आणि ते सगळे झाडं खाली पडतात. ते झाडं पुन्हा उभे केले तर मर तिथं थांबत नाहीये. म्हणून मी क्लिअर कट बोलतो की तुम्ही काळी जमीन काय म्हणतोय मी ते ओळखा पहिली, आणि काळी जमिनीमध्ये जर तुमचं ट्रॅक्टर फसत असेल, तुम्ही हाताने फवारा करू शकत नसेल, तर जरुरी नाहीये की तुम्ही डाळिंब पीक केलं पाहिजे. बरेच लोक मला ट्रोल करतात की नाही नाही आम्ही तर केलेलं आहे. यावर्षी ज्यांनी केलेलं आहे ते काय बोलतात तेवढं बघा ना तुम्ही. ज्या ज्या वर्षी दुष्काळ आहे त्या वर्षी एकच नंबर येणार आहे ते, कारण जिथं काळी जमीन आहे तिथं पाणी चांगलं आहे, त्याला पाण्याची उपलब्धता आहे, कॅनल आहे किंवा जमिनीतून पाणी मिळतंय, त्याच्यामुळे ते सक्सेसफुल होतात. इव्हन मी सांगतो काळ्या जमिनींमध्ये साईज पण मोठी होते, कारण त्या जमिनीमध्ये पोटॅशची लेवल जास्त आहे, ती जमीन एकदम फर्टाईल असते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते, मग दुष्काळाच्या एरियामध्ये ते फायदेशीर. पण एवढी काळी आहे की तानाच्या अवस्थेमध्ये डायरेक्ट भेगा पडतात आणि मुळं तुटले जातात. कधी कधी पहा काही जमिनींना भेगा पडतात आणि मग मुळं तुटून जातात, तर तशी पण जमीन आपल्याला नको आहे. क्लिअर?